हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत सॉर्टिंग टेक्निक्स. ओके, ॲज वी ऑल नो की आपल्याकडे खूप साऱ्या सॉर्टिंग टेक्निक्स अवेलेबल आहेत DSAमध्ये, लाईक बबल सॉर्ट, क्विक सॉर्ट, मर्ज सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, लाईक दिस. यामधल्या आपण 3 टेक्निक्स बघणार आहोत इन शॉर्टमध्ये. स्टुडंट्स, वाईल रायटिंग द पेपर तुम्हाला नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे की वेन एव्हर यू राईट द पेपर यू हॅव टू राईट द आन्सर स्टेप वाईज. ओके, बिकॉज स्टेप्स इज हॅव्हिंग मार्क्स. इथे आपण या टेक्निक शॉर्टमध्ये ओनली टू अंडरस्टँड द कन्सेप्ट बघणार आहोत. ओके, सो 3 टेक्निक्स आपण इथे बघणार आहोत: इन्सर्शन, सिलेक्शन अँड मर्ज. सो स्टुडंट्स, इन्सर्शन, सिलेक्शन अँड मर्ज सॉर्टचं इनपुट असतं ॲरे हॅव्हिंग रँडम नंबर ऑफ एलिमेंट्स अँड आपल्याला आउटपुट हवं असतं ॲरे शुड बी इन सॉर्टेड वे. ओके, मीन्स फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता की आपल्याकडे ॲरे आहे ज्याच्यामध्ये रँडम नंबर ऑफ एलिमेंट्स दिले आहेत, जसं की 5 2 4 6 1, आणि आपल्याला आउटपुट हवं आहे दॅट ॲरे शुड बी इन सॉर्टेड. ओके, सो तिन्ही सॉर्टिंगचं इनपुट आणि आउटपुट सेम आहे की इनपुट इज रँडम ॲरे अँड आउटपुट शुड बी ॲरे इन सॉर्टेड वे. ओके, सो जस्ट मी तुम्हाला सिम्पल लॉजिक सांगणार आहे बिहाइंड इन्सर्शन सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट. सो इन्सर्शन सॉर्टमध्ये काय होतं की जेव्हा आपल्याकडे आपण जेव्हा कार्ड्स खेळतो तर आपण काय कन्सिडर करतो की आपल्याकडे फॉर एक्झाम्पल एक कार्ड आहे, तर वी कन्सिडर दॅट द कार्ड इज सॉर्टेड आणि रेस्ट ऑफ द कार्ड आपण त्या कार्ड वाईज अरेंज करतो. म्हणजे रेस्ट ऑफ द कार्ड जर त्या कार्डपेक्षा मोठे असेल तर आपण त्याला मागे अरेंज करतो, जर त्या कार्डपेक्षा छोटा नंबर असेल तर आपण त्याला पुढे अरेंज करतो. तर सेम वेनी इन्सर्शन सॉर्ट परफॉर्म होतं. ओके, की फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर दॅट फर्स्ट एलिमेंट इज सॉर्टेड अँड वी कम्पेअर रेस्ट ऑफ द एलिमेंट टू दॅट एलिमेंट, टू द फर्स्ट एलिमेंट. ओके, चला तर आपण इन्सर्शन सॉर्टचा अल्गोरिदम बघूया. इथे तुम्ही बघू शकता एक इनपुट लिहिलं आहे रेड कलरमध्ये. ओके, सो कन्सिडर की तो आपल्याकडे एक ॲरे आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे 5 2 4 6 1. आणि इथे इन्सर्शन सॉर्टचं एक अल्गोरिदम या फिर लॉजिक तुम्ही बोलू शकता की स्टेप नंबर 1 मध्ये लिहिलं आहे की यू आर हॅव्हिंग ॲरे ज्याची आयची व्हॅल्यू स्टार्ट होईल तुमची 1 पासून ते n-1 पर्यंत. बिकॉज इन्सर्शन सॉर्टमध्ये आपण कन्सिडर करतो की फर्स्ट एलिमेंट इज ऑलरेडी सॉर्टेड. सो फर्स्ट एलिमेंट म्हणजे ॲरेची पोझिशन आपण कन्सिडर करतो की 0 पासून असते. सो 0th पोझिशनवर जो एलिमेंट आहे तो ऑलरेडी सॉर्टेड आहे. सो आपण कन्सिडर करतो की रेस्ट ऑफ द ॲरे मीन्स आयची व्हॅल्यू तुमची स्टार्ट होते 1 to n-1 पासून. सो आयची व्हॅल्यू मीन्स आयथ इंडेक्सवर जी व्हॅल्यू आहे ती आपण कम्पेअर करणार आहे तुमच्या फर्स्ट एलिमेंटसोबत. सो आय इथे 1 पासून स्टार्ट होत आहे. इथे आयथ 1 पोझिशनवर कुठली व्हॅल्यू आहे 2. आय जेव्हा सेकंड पोझिशनवर जाईल तेव्हा त्याची व्हॅल्यू काय असेल 4. आय जेव्हा थर्ड पोझिशनवर जाईल त्याची व्हॅल्यू काय असेल 6. लाईक दिस आय इज गोइंग टू प्रोसीड. ओके, नाव दिस व्हॅल्यू इज गोइंग टू कन्सिडर विथ द फर्स्ट एलिमेंट. सो त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे. सो जेला आपण नेहमी काय लिहितो i-1. ठीक आहे, सो म्हणजे आयची व्हॅल्यू जर 1 असेल तर जेची व्हॅल्यू काय झाली 0. आयची व्हॅल्यू जर 2 असेल तर जेची व्हॅल्यू काय झाली 1. सो नाव या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघा एक ॲरे दिलेला आहे. इथे कन्सिडर करू की आयची व्हॅल्यू तुमची 1 पासून स्टार्ट होते, मीन्स तुमची ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे 2 4 6 1 फॉर युअर आय. आणि जे आपण लिहिलं आहे स्टेप नंबर 3 मध्ये i-1 मीन्स जेची व्हॅल्यू तुमची इनिशियली काय आहे 5. ओके, सो नाव युअर आय इज गोइंग टू कम्पेअर विथ जी मीन्स तुमची व्हॅल्यू 2 ही कम्पेअर होणार तुमची व्हॅल्यू 5 सोबत. ओके, जर व्हॅल्यू छोटी असेल तर ती काय होणार स्वॅप होणार. तर हे लॉजिक इन्सर्शन सॉर्टमध्ये अप्लाय होत आहे. आपण याचं एक्झाम्पल बघूया. बघा, इन्सर्शन सॉर्टच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक ॲरे दिला आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे 5 2 4 6 1 3. सो नाव इथे आय आपण जसं अल्गोरिदममध्ये बघितला की आयची व्हॅल्यू कुठनं स्टार्ट होते आय इज इक्वल टू 1 to n-1. सो 1 पोझिशनवर विच व्हॅल्यू इज देअर फर्स्ट पोझिशनमध्ये कुठली व्हॅल्यू आहे 2. ओके, सो दॅट 2 इज गोइंग टू कम्पेअर विथ जे आणि जेला आपण काय लिहिलं होतं i-1 मीन्स 2 ही कुणासोबत कम्पेअर होणार 5 सोबत. सो 2 इज स्मॉलर दॅन 5. सो आपलं काय होणार ते आपण स्वॅपिंग करू. ठीक आहे, कम्पेअर आणि स्वॅप. सो जसं तुम्ही स्टेप नंबर 1 मध्ये बघू शकता की तुम्हाला ॲरे काय मिळणार आता 2 5 4 6 1 3. ओके, ही तुमची स्टेप नंबर 1 झाली. नाव आय इन्क्रीमेंट होणार. आता आयची पोझिशन काय आहे, सो आयचं इंडेक्सिंग आधी 1 होता, आता आयचं इंडेक्सिंग 2 झाला.
तर 2 पोझिशनवर कुठली व्हॅल्यू आहे 4. j-1 4 ही व्हॅल्यू कोणासोबत कम्पेअर होणार 5 बरोबर कम्पेअर होणार. ओके, सो 4 इज स्मॉलर दॅन 5. सो परत इथे काय होणार स्वॅपिंग होणार. 4 अगेन इज गोइंग टू कम्पेअर विथ 2 ऑल्सो, बट इट इज ऑलरेडी ॲट प्रॉपर प्लेस म्हणून तो स्वॅप होणार नाही. नेक्स्ट स्टेप नंबर 3 मध्ये बघा. स्टेप नंबर 3 मध्ये काय येत आहे 6 कोणासोबत कम्पेअर होणार 5 बरोबर, तो ऑलरेडी प्रॉपर पोझिशनवर आहे. नेक्स्ट 3 स्टेप नंबर 4 मध्ये 3 कोणाबरोबर कम्पेअर होणार 6 बरोबर, सो इथे स्वॅप होणार. परत 3 कोणाबरोबर कम्पेअर होणार 5 बरोबर, परत स्वॅप होणार. परत 3 कोणाबरोबर कम्पेअर होणार 4 बरोबर, स्वॅप होणार. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला प्रॉपर 3G पोझिशन मिळणार. सो 2 आणि 1 बरोबर बिकॉज फर्स्ट एलिमेंटपर्यंत तो स्वॅप होतोय, सॉरी कम्पेअर होतोय, बट स्वॅप होत नाही कारण 3 ऑलरेडी त्याच्या प्रॉपर पोझिशनवर आहे. ठीक आहे, सो ही इन्सर्शन सॉर्टची मेथड आहे. आता यामध्ये मला सांगा की किती टाइम तुम्ही कम्पेअर आणि किती टाइम तुम्ही स्वॅप करू शकता. तर तुम्ही इथे कम्पेअर कराल n-1 टाइम आणि स्वॅपिंग पण किती वेळ होणार n-1. सो याची वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी काय असणार big ऑफ n². बट इफ द ॲरे इज ऑलरेडी सॉर्टेड, ओके, तर तुम्हाला फक्त कम्पेअरच करावं लागणार, स्वॅपिंग करावं लागणार नाही. त्याच्यामुळे बेस्ट केसमध्ये याची कॉम्प्लेक्सिटी काय होणार big ऑफ n. ओके, सो नाव आपण सिलेक्शन सॉर्ट बघूया. सो सिलेक्शन सॉर्टमध्ये आपलं सिम्पल लॉजिक हे आहे की ॲरे गिवन आहे तुमच्याकडे विथ रँडम नंबर ऑफ एलिमेंट्स. त्या ॲरे मधला मी कन्सिडर करतो की ॲरे हा 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे, एक सॉर्टेड ॲरेमध्ये एक अनसॉर्टेड ॲरेमध्ये. ठीक आहे, सो ना आपण कन्सिडर करतोय की जो काही ॲरे आहे त्याच्यामधून तुम्हाला स्मॉलेस्ट एलिमेंट घ्यायचा आहे. ठीक आहे, तो स्मॉलेस्ट एलिमेंट तुम्हाला फर्स्ट एलिमेंट बरोबर स्वॅप करायचा आहे फ्रॉम युअर अनसॉर्टेड ॲरे. ओके, सो इथे तुम्ही अल्गोरिदममध्ये बघू शकता की आय तुमचा स्टार्ट होतोय 0 to n-2. आय जनरली कसं जायला पाहिजे 0 to n-1 पर्यंत जायला पाहिजे, पण आय 0 to n-2 का दिलेला आहे अल्गोरिदममध्ये बिकॉज जर तुम्ही पूर्ण सॉर्टिंग करत आलात आणि लास्ट एलिमेंटला जेव्हा तुम्ही सॉर्ट कराल तो लास्ट एलिमेंट ऑफकोर्स तुमचं प्रॉपर पोझिशनवर असेल, त्याच्यामुळे लास्ट एलिमेंट तुम्हाला सॉर्ट करायची गरज नाही. ओके, सो आपण त्या एलिमेंटला कन्सिडर नाही करत, सो आपण इथे n-2 लिहितो अल्गोरिदममध्ये. ठीक आहे, सो सिलेक्शन सॉर्टची सिम्पल मेथड आपण एक्झाम्पल थ्रू बघूया. की सिलेक्शन सॉर्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे चूज द स्मॉलेस्ट एलिमेंट इन अन ॲरे अँड स्वॅप दॅट एलिमेंट विथ द फर्स्ट एलिमेंट इन युअर अनसॉर्टेड ॲरे. सो इथे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये बघू शकता विच इज युअर स्मॉलेस्ट एलिमेंट 1. हा 1 एलिमेंट तुम्हाला कुठल्या बरोबर सॉर्ट करायचं आहे युअर फर्स्ट एलिमेंट इन अन अनसॉर्टेड ॲरे. सो इनिशियली तुमचा पूर्णच ॲरे अनसॉर्टेड आहे, सो तुम्ही 1ला 5 बरोबर स्वॅप करणार. सो स्टेप नंबर 1 मध्ये तुम्ही बघू शकता युअर सॉर्टेड ॲरे इज 1 2 4 6 5 3. ओके, सो नाव तुमचा 1 हा सॉर्टेड पार्टमध्ये गेलाय. ठीक आहे, आणि 2 4 6 5 3 हा अनसॉर्टेड पार्टमध्ये आहे. सो नाव 2 4 6 5 3 मधून विच इज द स्मॉलेस्ट एलिमेंट 2 इज द स्मॉलेस्ट एलिमेंट, बट इट इज ऑलरेडी द करेक्ट पोझिशन, सो त्याला तुम्हाला स्वॅप करायची गरज नाहीये. नेक्स्ट, सो नाव तुमचं 1 आणि 2 हे सॉर्टेड पार्टमध्ये गेले, 4 6 5 3 हे अनसॉर्टेड पार्टमध्ये गेले. सो 4 6 5 3 मधून विच इज द स्मॉलेस्ट एलिमेंट 3. सो तो स्मॉलेस्ट एलिमेंट 3 तुम्हाला पुन्हा बरोबर स्वॅप करायचा आहे फर्स्ट एलिमेंट इन अन अनसॉर्टेड ॲरे. सो अनसॉर्टेड एलिमेंट कुठला आहे तुमचा आता 3ला तुम्हाला स्वॅप करायचं आहे 4 बरोबर, कारण की 1 आणि 2 तर ऑलरेडी सॉर्टेड आहे. सो तुमचा नेक्स्ट ॲरे काय बनणार जेव्हा तुम्ही 3ला 4 बरोबर स्वॅप करणार तेव्हा 1 2 3 6 5 4. सो नाव आता तुमचा 1 2 3 हा सॉर्टेड पार्टमध्ये झालाय, 6 5 4 हा अनसॉर्टेड पार्टमध्ये झालाय. सो 6 5 4 मधून विच इज द स्मॉलेस्ट एलिमेंट नाव 4. सो 4 तुम्ही कुणाबरोबर स्वॅप करणार फर्स्ट एलिमेंट इन अन अनसॉर्टेड ॲरे विच इज 6. सो तुम्ही त्याला 6 बरोबर स्वॅप करणार. लाईक दिस यू हॅव टू प्रोसीड इन अ सिलेक्शन सॉर्ट. ओके, सो सिलेक्शन सॉर्टची कॉम्प्लेक्सिटी असते बिग ऑफ n² बिकॉज जरी एलिमेंट तुम्हाला बेस्ट केसमध्ये असेंडिंग ऑर्डरने दिले असले तर वी डोंट नो वाईल सॉर्टिंग दॅट एलिमेंट्स आर ऑलरेडी सॉर्टेड ऑर्डर आणि विच इज द स्मॉलेस्ट एलिमेंट. सो प्रत्येक टाइम तो फाइंड करणार तुमचा स्मॉलेस्ट एलिमेंट आणि तो ॲटलिस्ट स्वतःबरोबर स्वॅप करेल. ठीक आहे, बट तिथे सॉर्टिंग
आणि स्वॅपिंग मीन्स कम्पेअर तिथे होणार आणि स्वॅपिंग पण होणार आहे. सो इथे तुमची कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ एन स्क्वेअरच असते. ओके, नेक्स्ट आहे तुमचं मर्ज सॉर्ट. तर मर्ज सॉर्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲरे विल बी गिवन. तुम्हाला तो ॲरे डिवाइड करायचा टू पार्टमध्ये. सो त्यासाठी तुम्ही लिहिता लेफ्ट प्लस राईट डिवायडेड बाय 2 किंवा तुम्ही लिहू शकता लो प्लस हाय डिवायडेड बाय 2. सो तुम्हाला तो ॲरे तोपर्यंत डिवाइड करायचा आहे जोपर्यंत ॲरेमध्ये सिंगल एलिमेंट राहत नाही. ठीक आहे, जेव्हा ॲरेमध्ये सिंगल एलिमेंट येणार तेव्हा ते कम्पेअर होणार. फॉर एक्झाम्पल इथे स्टेप नंबर 2 मध्ये बघू शकता की ॲरे इज डिवाइड इंटू टू पार्ट लाईक 38, 27, 43, 3 आणि नेक्स्ट जे रिमेनिंग एलिमेंट आहे ते प्रत्येक वेळेस डिवाइड होत राहणार जोपर्यंत तुमचा सिंगल एलिमेंट येत नाही. सो नाव जेव्हा सिंगल एलिमेंट तुमचे येणार 38, 27, 43 तर ते एलिमेंट कम्पेअर होणार. 38 गोइंग टू कम्पेअर विथ 27 विच इज स्मॉलर 27. सो 27 आधी येणार 37 नंतर. नेक्स्ट 43 इज गोइंग टू कम्पेअर विथ 3 सो विच इज स्मॉलर 3 स्मॉलर सो 3 इज गोइंग टू स्वॅप. सो 3 येणार मग 43 येणार. Like this you have to proceed until you will get a complete sorted array. So तुमची last step will be array having elements in ascending, that is in sorted order in merge sort. Okay, so तुम्हाला काय डिफरन्स कळला तिन्ही सॉर्टिंग मधून की इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय होत आहे. इन्सर्शन सॉर्ट मध्ये वी कन्सिडर करतो की फर्स्ट एलिमेंट इज ऑलरेडी सॉर्टेड अँड वी कम्पेअर रेस्ट ऑफ द एलिमेंट विथ द फर्स्ट एलिमेंट. ओके, सिलेक्शन सॉर्ट मध्ये आपण काय करतो, सिलेक्शन सॉर्ट मध्ये वी सिलेक्ट द मिनिमम एलिमेंट फ्रॉम एन ॲरे अँड वी स्वॅप दॅट एलिमेंट विथ द फर्स्ट एलिमेंट इन अन अनसॉर्टेड ॲरे. ओके, आणि मर्ज सॉर्ट मध्ये आपण काय करतोय, मर्ज सॉर्ट मध्ये वी डिवाइड द ॲरे इंटू टू पार्ट्स अंटिल इट विल कंटेन अ सिंगल एलिमेंट आणि मग त्या एलिमेंटला कम्पेअर करून कॉन्कर मध्ये आपण त्याला कम्पेअर करून असेंडिंग ऑर्डरने मर्ज करतोय. ठीक आहे, सो मर्ज सॉर्ट मध्ये डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी अप्लाय होते. सो मर्ज सॉर्ट कॉम्प्लेक्सिटी येणार बिग ऑफ एन लॉग एन. Okay student, I hope you got the concept in short. So just go with the PPT, but whenever you will write in exam, do write in a proper way with the proper steps and strategies with the diagram. Okay, all the best.